नमस्कार, मी CA अनिरुद्ध राठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काही तासांपूर्वीच आपले माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मॅडम यांनी त्यांचा सलग 8वा बजेट सादर केला। लोकांच्या खूप अपेक्षा होत्या, की खूप एक्सपेक्टेशन्स होते टॅक्सेशनच्या अँगलनी आणि टाइम सांगायचा झाला तर ठीक 12:11 जेव्हा सीतारमण मॅडमनी एक अनाउन्समेंट केली, त्यानंतर जवळपास अर्धा ते 1 मिनिट मोदी मोदी यांचा जय जयकार झाला। तर ती अनाउन्समेंट काय होती? ती अनाउन्समेंट होती रुपये 12 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपया तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही। म्हणजेच 12 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न हे टॅक्स फ्री होणार आहे। ही खरंच खूप मोठी घोषणा आहे। याचा बेनिफिट सामान्य करदात्यांना तसेच ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्या करदात्यांनाही होणार आहे। ते कसे होणार आहे आपण आता पाहणार आहोत। त्यापूर्वी मला सांगायचं वाटतं की लोकांमध्ये कन्फ्युजन सुद्धा निर्माण झाले आहे। ते यामुळे की एकीकडे आपण म्हणत आहोत की रुपये 12 लाखापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त उत्पन्न आहे, म्हणजेच 12 लाखाच्या उत्पन्नावर काहीही टॅक्स लागणार नाही। पण दुसरीकडेच आपल्याकडे टॅक्स स्लॅबचे नवीन रेट्स समोर आले आहेत, जे म्हणत आहेत की 0 ते 4 लाख रुपये आपल्याला 0 टॅक्स आहे, 4 लाख ते 8 लाख रुपये 5% आहे, 8 लाख ते 12 लाख रुपये 10% आहे अँड सो ऑन। तर लोकांना वाटते 12 लाखापर्यंत जर मला काही उत्पन्नावर काहीही टॅक्स भरावा लागत नाहीये, तर मग 4 लाख ते 8 लाख यावर मी 5% टॅक्स का भरू? ह्याचं सरळ सोपं उत्तर आहे सेक्शन 87A। तर बेसिकली कलम 87A च्या अंडर तुम्हाला एक रिबेट मिळतो, जो केवळ अशा व्यक्तींना मिळेल ज्यांचं उत्पन्न 12 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे। आपण उदाहरण घेऊन हे समजून घेऊयात। आता उदाहरण घ्या, समजा तुमचे उत्पन्न 12 लाख रुपये आहे, तर तुम्हाला जे स्लॅब दिले आहेत त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचे आहे सगळ्यात आधी। म्हणजेच 0 ते 4 लाख रुपये तुम्हाला काहीही टॅक्स नाही, 4 लाख ते 8 लाख ह्या 4 लाखांवर तुम्हाला फक्त 5% टॅक्स म्हणजे 20,000 रुपये, 8 लाख ते 12 लाख हा जो स्लॅब आहे ह्यावर तुम्हाला 10% म्हणजेच ह्यावर 4 लाखाच्या 10% 40,000। सो 40,000 आणि 20,000 मिळून 60,000 रुपये एवढी टॅक्स झाले तुमचे 12 लाखावर। परंतु तुमचं उत्पन्न 12 लाखापेक्षा कमी आहे, त्यामुळे तुम्हाला 87A चा रिबेट मिळणार आहे। त्यामुळे 60,000 ला 60,000 तेवढाच तुम्हाला रिबेट मिळेल आणि फायनल टॅक्स लायबिलिटी ही तुमची 0 होणार आहे। त्यामुळे लोकांनी कन्फ्यूज यामुळे होत आहेत की 12 लाखापर्यंत टॅक्स नाही, तर मग 4 लाख ते 8 लाख 5%, 8 लाख ते 12 लाख 10% हा काय प्रकार आहे? आता आपण एक दुसरं उदाहरण घेऊ। समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 13 लाख आहे, तर ह्यावर कॅल्क्युलेशन कसं होईल? आपल्याला रिबेट वगैरे सध्या सगळं विसरून जावा, आपण टॅक्स स्लॅब प्रमाणे कॅल्क्युलेशन करूयात। तर 0 ते 4 लाख 0 टॅक्स, 4 लाख ते 8 लाख अगेन 5% म्हणजे 20,000, 8 लाख ते 12 लाख 10% म्हणजे 4 लाखाचे 10% झाले 40,000 आणि व्यक्तीचं उत्पन्न 13 लाख आहे, म्हणजे 12 लाखापेक्षा 1 लाखाने जास्त आहे। त्या 1 लाखावर त्यांना 15% टॅक्स भरावा लागणार आहे, म्हणजे 1 लाखाचे 15% झाले 15,000। आता तुम्ही टोटल करा, 20 अधिक 40 60 अधिक 15 75,000। आता 75,000 हा टॅक्स आपण स्लॅब प्रमाणे काढला। आता त्यांना रिबेट मिळणार आहे का नाही हे आपल्याला पाहायचं आहे। रिबेट केव्हा मिळेल? त्यांचं रेग्युलर इन्कम 12 लाखाच्या आत असेल तर। आपल्या केसमध्ये 13 लाख आहे, त्यामुळे त्यांना रिबेट मिळणार नाही। त्यामुळे 13 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला 75,000 एवढा टॅक्स येणार आहे। तर आपण पाहिलं 12 लाख उत्पन्न असेल तर रिबेट मिळतो म्हणून 0 टॅक्स होतोय। तेच 13 लाख इन्कम झालं तर रिबेट मिळणार नाही, त्यावर 75,000 रुपये टॅक्स येतोय। 1 लाख उत्पन्न वाढल्यामुळे 75,000 एवढा टॅक्स वाढत आहे। तर ही सगळी कृपादृष्टी आपण म्हणूयात की सेक्शन 87A मुळे होत आहे, जेव्हा फक्त 12 लाखापर्यंतचे उत्पन्न असेल तरच मिळत आहेत। जसं मी म्हटलं, निर्मला सीतारमण मॅडमनी 8वा सलग बजेट सादर केला आहे। यामध्ये सगळ्यात मोठी घोषणा तर ही होतीच की 12 लाखापर्यंत आता काहीही टॅक्स नाही। तसेच त्यांनी टॅक्स स्लॅब रेट सुद्धा चेंज केलेले आहेत। हे सुधारित टॅक्स स्लॅब रेट्स लक्षात ठेवणे खूप सोपे आहे। इन्कम 4-4 लाखांनी त्यांनी वाढवलेला आहे आणि टॅक्स स्लॅब रेट 5-5%, म्हणजेच 0 ते 4 लाख 0%, 4 लाख ते 8 लाख 5%, 8 लाख ते 12 लाख 10%, 12 लाख ते 16 लाख 15%, 16 लाख ते 20 लाख 20%, 20 लाख ते 24 लाख 25% आणि 24 लाखाच्या वरील संपूर्ण उत्पन्न हे 30% टॅक्सेबल होणार आहे। आता ह्या सुधारित स्लॅब्समुळे नेमका काय बेनिफिट होणार आहे तो आपण पाहूयात। ज्या व्यक्तीचं उत्पन्न 12 लाख आहे त्यांना पूर्वी 80,000 एवढा टॅक्स यायचा, पण आता रिबेटमुळे आपल्याला 0 टॅक्स येणार आहे, म्हणजे तब्बल 80,000 रुपयांची टॅक्स बचत होत आहे, जी की 100% ऑफ प्रिव्हियस टॅक्स आहे। आपण पुढे जाऊया। एखाद्या व्यक्तीचं समजा उत्पन्न आहे 18 लाख रुपये, तर त्यांना पूर्वी जो टॅक्स यायचा आणि आता जो टॅक्स येणार आहे यामध्ये तब्बल
70,000 रुपयांची टॅक्स बचत होणार आहे, म्हणजे ऑलमोस्ट 30% ही टॅक्स सेव्हिंग होणार आहे. ह्याच्याही पुढे आपण जाऊयात. एखाद्याचे उत्पन्न 24 लाख किंवा 25 लाख किंवा त्याच्या पुढे कितीही असू द्या, त्यांना पूर्वीच्या टॅक्स स्लॅब प्रमाणे आणि आत्ताच्या स्लॅब प्रमाणे जो बचत होणार आहे ती तब्बल 1,10,000 एवढी प्रचंड मोठी टॅक्स बचत होणार आहे. त्यामुळे असे नाही की फक्त 12 लाखाचे उत्पन्नापर्यंत त्यांनाच बेनिफिट दिला गेला आहे. सगळ्याच गटांना टॅक्स स्लॅबमध्ये सुधारणा केल्यामुळे इनडायरेक्टली हा बेनिफिट होणारच आहेत. यामध्ये एक नवीन अजून एक मोठी घोषणा केली गेली आहे की नवीन इन्कम टॅक्स बिल 2025 हा प्रस्तुत केला जाणार आहे 1 आठवड्यानंतर. परंतु यामध्येच एवढ्या मोठ्या घोषणा केल्या गेल्या आहेत तरी असा आम्हाला अभिप्राय वाटत आहे की नवीन टॅक्स बजेटमध्ये कदाचित किंवा नवीन टॅक्स जो बिल प्रस्तुत करणार आहे 1 आठवड्यानंतर त्यामध्ये ओल्ड रिजिम ही पूर्णपणे बंदच करू शकतात. त्याचे कारण असे आहे की आत्ताच्या या बजेटमध्ये ओल्ड रिजिमसाठी काहीही बोलले गेले नाही, ना कुठले डिडक्शन वाढवले गेले आहे, ना होम लोन किंवा त्याचा काही त्याला कुठे इन्व्हॉल्वही केलं गेलेलं नाहीये. आणि मध्ये आपल्याला बरेच केसेस अशा समोर आल्या होत्या की ज्यामध्ये लोकांनी ओल्ड रिजिम घेतले होते आणि खूप फेक डिडक्शन्स क्लेम केले होते. मग ते फेक रेंट रिसिट्स दाखवून HRAचा क्लेम असू द्या किंवा फेक डोनेशन्स वगैरे दाखवून ATGG वगैरेचं डिडक्शन घेतले होते. तर हा पूर्ण घोटाळा किंवा टाळण्यासाठी डिडक्शनच राहणार नाही तर हे फेक डिडक्शनचा प्रकार येणारच नाही. तर थोडक्यात नवीन जो बिल येणार आहे काही आठवड्यातच आपल्या समोर येईल, त्यामध्ये जर ओल्ड रिजिम हा पूर्णपणे बंद केला तरी आश्चर्य वाटू नये. तसेच अपडेटेड रिटर्न हा एक प्रकार असतो ITRU, ज्यामध्ये तुमचे जुने वर्ष ज्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याचा कालावधी संपलेला आहे तो तुम्ही दाखल करू शकता. त्याची कंडिशन असे असते की त्यामध्ये तुम्ही इन्कम तुमचं वाढीव दाखवू शकता. जर तुम्ही रिटर्न फाईल केलं नसेल तर तुम्हाला अजून एक चान्स दिला आहे गव्हर्नमेंटनी. मात्र त्याची कंडिशन असे आहे की त्यामध्ये टॅक्स लायबिलिटी असेल ती भरावी लागते. तर बजेटमध्ये माननीय अर्थमंत्री यांनी घोषणा केली किंवा त्यांनी एक फॅक्ट सांगितली की 90 लाख एवढे प्रचंड रिटर्न ITRUच्या अंतर्गत करदात्यांनी भरले आहे. तर एवढा प्रचंड रिस्पॉन्स लक्षात घेता त्यांनी ती 2 वर्षाची मुदत आता 4 वर्ष केली आहे. म्हणजेच मागचे 4 वर्षांची रिटर्न्स ITRUच्या अंडर आता तुम्ही भरू शकता. त्यामुळे जर तुमची कर देय आहे, टॅक्स लायबिलिटी आहे किंवा काही कारणास्तव तुम्ही रिटर्न भरले पण एखादा इन्कम दाखवायचा राहिला आहे किंवा तुम्ही रिटर्न भरायचेच विसरला आहात, तर ही एक खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आता तुम्ही मागे 4 वर्ष जाऊ शकता आणि तुमचे ITRU दाखल करू शकता. अजून एक महत्त्वाची आणि खूप इम्पॉर्टंट अशी सिनियर सिटीजनसाठी घोषणा केली आहे ती म्हणजे TDSच्या बाबतीत. TDSमध्ये जेव्हा आपण पाहतो सामान्यतः सिनियर सिटीजन हे FD मध्ये जास्त इन्व्हेस्ट करतात, त्यांना म्युच्युअल फंड शेअर्स हे थोडे रिस्की वाटतात. तर जेव्हा एखादी सिनियर सिटीजन FD ठेवतो त्यावर त्यांना व्याज प्राप्त होते. ते व्याज एखाद्या बँकेचं 50,000च्या वर गेलं तर बँक 10% TDS कापत होती. त्याचा परिणाम असा व्हायचा की मग सिनियर सिटीजनला त्याचा रिफंड क्लेम करण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करायला लागायचे. तर कंप्लायन्स बर्डन सिनियर सिटीजनचा तो वाढायचा. आता ही लिमिट 50,000वरून वाढवून रुपये 1 लाख करण्यात आली आहे. त्यामुळे सिनियर सिटीजन ज्यांना FD वरील व्याज 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, आता कुठलीही बँक त्यावर कुठलाही TDS कापणार नाही आहे. हाच TDSचा लिमिट रेंटच्या बाबतीत सुद्धा खूप पटीने वाढला गेला आहे. आत्तापर्यंत 2,40,000 रुपये वार्षिक भाडे जर तुम्ही तुमच्या बिझनेसचा किंवा शॉपचा पे करत असाल, म्हणजेच महिन्याचा केवळ 20,000 रुपये, तर तुम्हाला 10% TDS करायला लागायचा. परंतु आता तो लिमिट 2,40,000 वाढवून तब्बल 6 लाख रुपये केला आहे. म्हणजेच आता मासिक महिन्याचा 50,000 रुपये भाडं असेल, त्याच्या आत असेल तर तुम्हाला TDSची कंप्लायन्स करायची आवश्यकता नाही. ही नक्कीच खूप एक वेलकमिंग मूव आहे. खूप चांगला आणि मोठा चेंज केलेला गेला आहे. आणि मला हे इकडे एक स्पष्ट करावे वाटते की 12 लाख रुपयापर्यंतचं काहीही टॅक्स नाही हे आपण जे म्हणत आहोत. यामध्ये फक्त रेग्युलर इन्कम कन्सिडर केले जाईल. म्हणजे जे स्पेशल रेटचे कॅपिटल गेन वगैरे आहेत, शॉर्ट टर्म असो किंवा लॉंग टर्म असो किंवा शेअर्स म्युच्युअल फंडचा, ह्याचा समावेश यामध्ये नसावा. कारण की हे स्पेशल रेटचे इन्कम्स असतात, त्यांना 87A रिबेट हा मिळणार नाही. आता लोकांना एक खूप सिंपल प्रश्न पडतो की यार माझं 11 लाख रुपये उत्पन्न आहे, त्यामुळे मला रिटर्न भरायची गरज नाही कारण की मला 0 टॅक्स येतो आहे. तर हा एक खूप चुकीचा समज आहे, गैरसमज आहे. बेसिकली बेसिक एक्झम्पशन लिमिटच्या वर जर तुमचं उत्पन्न जात आहे तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणे अनिवार्य आहे. 12 लाख रुपयाच्या आत तुमचं रेग्युलर इन्कम आहे तर मान्य आहे तुम्हाला 87A रिबेट मिळतो आणि त्यामुळे तुमची लायबिलिटी 0 होत आहे. परंतु हा रिबेट जेव्हा तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करता
तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता तेव्हाच तो मिळतो. त्यामुळे असं म्हणून चालणार नाही की 11 लाख उत्पन्न आहे, 12 लाखाच्या आत आहे, मला काहीही टॅक्स नाही तर मी रिटर्न नाही भरलं तरी चालेल. अशा परिस्थितीत तुम्ही रिटर्न नाही भरलं तर तुम्हाला नोटीससुद्धा येऊ शकते. त्यामुळे तुम्ही बेसिक एक्झम्पशन जो आहे, एवढे वर्ष 3 लाख होता आणि आत्ता या बजेटमध्ये तो 4 लाख केला आहे, याच्यावर तुमचं इन्कम गेलं तर तुमची जिम्मेदारी आहे, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुम्ही तुमचं ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणे. हा प्रश्न वेगळा आहे की तुम्हाला टॅक्स येत आहे का नाही, पण रिटर्न भरतानाच तुम्हाला 87A चा बेनिफिट मिळणार आहे. शेवटी एवढंच सांगू इच्छितो की लोकांना हा एक खूप गैरसमज होतोय किंवा खूप कन्फ्युजन होतोय की 12 लाखापर्यंत टॅक्स नाही किंवा टॅक्स काढायचा कसा. म्हणजे मला 1-2 कॉल्स असे आले की समजा माझं 13 लाख इन्कम आहे, तर 12 लाखापर्यंत तर काहीच नाही आणि वरच्या 1 लाखावरच मला टॅक्स भरावा लागणार का. खूप चुकीचं आहे हे. खूप सोपी पद्धत मी सांगतो तुम्हाला. समजा 12 लाख उत्पन्न आहे तरी तुम्ही स्लॅबप्रमाणेच टॅक्स काढा, 13 लाख असेल तरी स्लॅबप्रमाणेच टॅक्स काढा. 12 लाखाच्या आत आहे तर तुम्हाला रिबेट मिळणार आहे आणि तुमची लायबिलिटी शून्य होणार आहे. 12 लाखाच्या वर असेल तर तुमचा टॅक्सचा रिबेट भेटणार नाहीये, जो स्लॅबप्रमाणे आहे तो येणार आहे. थोडक्यात उदाहरण घेऊया. 12 लाख उत्पन्नावर पहिले 4 लाख झिरो होतील, 4 लाख ते 8 लाख 5% 20,000, 8 लाख ते 12 लाख 10% हे 40,000, म्हणजे 20 अधिक 40 टोटल 12 लाखावर 60,000 रुपये टॅक्स झाला. 12 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी इन्कम असल्यामुळे रिबेट मिळणारे 60,000ला 60,000, फायनल लायबिलिटी होणार आहे 0. हेच आपण उदाहरण घेऊया आता 13 लाखाला. 13 लाखावरचाही टॅक्स काढण्यासाठी तुम्हाला सुरुवातपासून काउंट करायचं आहे, म्हणजेच 0 ते 4 लाख 0, 4 लाख ते 8 लाख 5%, 8 लाख ते 12 लाख 10% आणि 12 लाखावरील 1 लाख हा 15%. तर आपण कॅल्क्युलेशन केलं, 5% 20,000 होईल, 10% 40,000 होईल आणि 1 लाखाच्या 15% 15,000, टोटल केली 75,000. आता तुम्हाला रिबेट मिळणार नाही कारण 12 लाखाच्या वर तुमचं उत्पन्न आहे. सो तुमचं 13 लाखावर 75,000 रुपये एवढा टॅक्स येणार आहे. आशा करतो ही माहिती तुम्हाला खूप सहज आणि सोप्या भाषेत मी एक्सप्लेन केली आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.